तर विद्यार्थ्यांकडे स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे. आणि आजचा जो सुपर क्लास आहे ना, तो अतिशय म्हणजे अतिशय स्पेशल आहे. कोणत्या कारणास्तव? कारण आज आपण या सुपर क्लासमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर अतिशय स्पेशल असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत. जसे की या ठिकाणी डेमोसाठी मी दाखवलेले आहेत 3 प्रश्न. जसे की या ठिकाणी पाहून घ्या की छत्रपती संभाजी महाराज यांनी एकूण किती युद्ध लढली पहिल्या प्रश्नामध्ये पाहणार आहोत. त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यासाठी औरंगजेबाला कोणी मदत केली हा प्रश्न पाहणार आहोत. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनो, छत्रपती संभाजी महाराज एकूण किती वर्ष औरंगजेबाशी लढले, हे सर्व आणि इतरही अतिशय महत्त्वाचे जी के क्वेश्चन जनरल नॉलेज आपण कव्हर करणार आहोत या सुपर क्लासमध्ये. आणि त्या कारणास्तव सर्वांनीच्या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे. तसेच विद्यार्थ्यांनो, तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्यायचं आहे. आणि आपल्या चॅनलला तुम्ही जर मदत करू इच्छित असाल, सपोर्ट करू इच्छित असाल, तर आपण या व्हिडिओच्या टायटलवर नावावर क्लिक करून सपोर्ट करू शकता. तर चला सुपर क्लासला सुरुवात करूया. आणि हो, सुपर क्लासमध्ये गलतीनेही कोणती गलती झाली तर माफी असावी. चला सुपर क्लासला सुरुवात करूया. आता सर्वात पहिला प्रश्न कव्हर करूया की कोणता आहे तो. पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेलं आहे की छत्रपती संभाजी महाराज यांनी एकूण किती युद्धे लढली होती, पहिल्या प्रश्नात विचारलेलं आहे. तर या ठिकाणी किती युद्ध लढलेली होती? 222, 111, 120 किंवा 444. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी योग्य आहे. 120 युद्ध जे आहे छत्रपती संभाजी महाराज यांनी लढलेली होती. आणि काही ठिकाणी काय आहे विद्यार्थ्यांनो, 127 युद्ध दाखवत आहे. तर हा एक इश्यू आहे, तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. कव्हर करूया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी आहे दुसऱ्या क्रमांकाचा. छत्रपती संभाजी महाराजांना 120 युद्धापैकी एकूण किती युद्धामध्ये अपयश आलेले होते ते विचारलेलं आहे. 120 युद्ध लढली, आपण एक गृहीत धरूया 127 असू शकतात. तर या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे की किती युद्धात अपयश आलेले होते. तर ऑप्शनमध्ये 20 युद्ध, 30, 40 किंवा एकही नाही. तर ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच काय की 120 युद्धे त्यांनी सलग जिंकलेली होती. एकाही युद्धामध्ये त्यांना अपयश आलेले नव्हते, हे आपल्याला लक्षात येते. तर कव्हर करूया पुढचा प्रश्न. प्रश्न आहे या ठिकाणी तिसरा की छत्रपती संभाजी महाराज यांचा जो जन्म आहे तो कधी झालेला आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. कोणत्या दिवशी झालेला आहे छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म? तर 16 मे 1657, 20 मे 1657, 20 मे 1657. तर या ठिकाणी मी देतो ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहणार आहे. 14 मे 1657 या वर्षी या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झालेला आपल्याला लक्षात येतो. कव्हर करूया पुढचा प्रश्न. प्रश्न आहे चौथ्या क्रमांकाचा की छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झालेला आहे ते विचारलेलं आहे. ते कोणते वर्ष होते ज्या ठिकाणी संभाजी महाराजांचा जो आहे राज्याभिषेक झालेला आहे? 16 जानेवारी 1681, 16 जानेवारी 1688, 16 जानेवारी 1677 किंवा 16 जानेवारी 1666. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहणार आहे विद्यार्थ्यांनो. 1681, 16 जानेवारी 1681 या रोजी, या वर्षी, या दिवशी जे आहे विद्यार्थ्यांनो, आपण म्हणू शकतो की छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला होता. तर कव्हर करूया प्रश्न 5वा. या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे की छत्रपती संभाजी महाराज यांचा जो जन्म आहे कोणत्या किल्ल्यावर झालेला होता ते आपल्याला सांगायचं आहे. आता जन्म कधी झालेला आहे तो आपण पाहिलेला आहे. कोणत्या किल्ल्यावर झालेला होता? शिवनेरी, रायगड, पुरंदर किंवा पन्हाळा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 म्हणजेच पुरंदर किल्ल्यावर जो आहे छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झालेला आपल्याला लक्षात येतो. प्रश्न कव्हर करूया 6व्या क्रमांकाचा की छावा या प्रसिद्ध कादंबरी, ही जी प्रसिद्ध कादंबरी आहे कोणावर आधारित आहे, कोणाच्या जीवनावर आधारित आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. छावा ही अतिशय प्रसिद्ध कादंबरी आहे. तर छत्रपती राजाराम महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित कोणती? छावा ही अतिशय प्रसिद्ध कादंबरी आहे. आता ही छावा कादंबरी कोणी लिहिलेली आहे हे आपण पाहूया. तर या ठिकाणी ही कादंबरी शिवाजी सावंत यांनी लिहिलेली आपल्याला लक्षात येते की आहे असे. कव्हर करूया पुढचा प्रश्न. प्रश्न आहे 7वा या ठिकाणी की छत्रपती संभाजी महाराज यांच्या मुलीचे नाव काय होते ते आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. त्यांच्या मुलीचे नाव काय होते? सावित्रीबाई, भवानीबाई, येशूबाई किंवा कळसुबाई. तर ऑप्शन क्रमांक किती? 2 योग्य राहणार आहे. भवानीबाई असे छत्रपती संभाजी महाराज यांच्या मुलीचे नाव असलेले आपल्याला माहीत असेल की आहे होते. तर प्रश्न या ठिकाणी 8वा.
छत्रपती संभाजी महाराज किती वर्षाचे असताना त्यांच्या आई सईबाईंचे निधन झालेले होते ते विचारलेलं आहे. त्यांचा जन्म झाला त्याच्या किती वर्षानंतर सईबाई यांचे जे निधन आहे ते झालेले आहे. 1 वर्षानंतर, 2 वर्षानंतर, 3 वर्षानंतर किंवा 4. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच 2 वर्षानंतर छत्रपती संभाजी महाराजांचा जो जन्म झाला त्या 2 वर्षानंतर जे आहे या ठिकाणी त्यांची आई सईबाई यांचे निधन झालेले आपल्याला लक्षात येते. त्यांच्यानंतर त्यांचा जो आहे म्हणजे सांभाळ कोणी केला आपण पुढच्या आपल्या प्रश्नामध्ये कव्हर करूया. प्रश्न या ठिकाणी 9वा की या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांना पकडण्यासाठी औरंगजेबाला कोणी मदत केली होती ते आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. कोणता व्यक्ती होता ज्यांनी की या ठिकाणी औरंगजेबाला मदत केलेली होती संभाजी महाराज यांना पकडून देण्यासाठी? तर या ठिकाणी मुकरब खान, आदिलशहा, इक्बाल खान. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 योग्य आहे की मुकरब खान यांनी जे आहे छत्रपती संभाजी महाराज यांना पकडून देण्यासाठी औरंगजेबाला मदत केलेली होती हे आपल्याला लक्षात येते. तर प्रश्न या ठिकाणी पाहूया की 10वा असा आहे या ठिकाणी औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांवर एकूण किती दिवस अत्याचार केले होते? आता जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यात आलेले होते तर त्यांना बंदी करून ठेवण्यात आलेले होते, तर किती दिवस त्यांच्यावर आदिलशहाने जे आहे ते अत्याचार केलेले होते ते आपल्याला सांगायचं आहे. 20 दिवस, 30 दिवस, 40 दिवस किंवा 50? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. 40 दिवस त्यांच्यावर अतिशय क्रूर अत्याचार केलेले होते. कोणी? या ठिकाणी औरंगजेबाने. आदिलशहा म्हणलं, माफ करा, पूर्वी म्हटलो असं मला वाटते. औरंगजेबाने जे आहे केलेले होते हे आपल्याला लक्षात येते. तर या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे 11वा की छत्रपती संभाजी महाराज यांच्या आईच्या निधनानंतर त्यांचा सांभाळ कोणी केलेला होता? आता या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. त्यांच्या आईचे जे निधन आहे 2 वर्षानंतर झालेली होते, तर त्याच्यानंतर सांभाळ कोणी केलेला होता? राजमाता जिजाऊ, सखूबाई, राणूबाई किंवा अंबिकाबाई? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी किती योग्य आहे? 1 म्हणजेच राजमाता जिजाऊ यांनी जे आहे छत्रपती संभाजी महाराज यांचा सांभाळ केलेला होता. प्रश्न कव्हर करूया या ठिकाणी 12वा. छत्रपती संभाजी महाराज यांनी वयाच्या कितव्या वर्षी पहिला ग्रंथ लिहिलेला होता ते विचारलेलं आहे. पहिला ग्रंथ वयाच्या कितव्या वर्षी लिहिलेला होता? तर 14व्या वर्षी, 15व्या वर्षी, 16व्या किंवा 17व्या? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 योग्य आहे. वयाच्या 14व्या वर्षी सर्वात पहिला जो ग्रंथ आहे विद्यार्थ्यांनो त्यांनी लिहिलेला होता हे आपल्याला लक्षात येते. तर करूया प्रश्न या ठिकाणी 13वा की छत्रपती संभाजी महाराजांनी कोणते ग्रंथ लिहिलेले आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे. आता पहिला ग्रंथ 14व्या वर्षी लिहिलेला आहे आपण तर पाहिलं आहे. तर पहिला ग्रंथ कोणता लिहिलेला आहे? या ठिकाणी बुधभूषण, नायिकाभेद, 7 शतक किंवा नखशिख? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. बुधभूषण हा जो आहे सर्वात पहिला ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला होता. आणि हा जो ग्रंथ आहे विद्यार्थ्यांनो कोणत्या भाषेत होता? तर हिंदीमध्ये. या ठिकाणी हा हिंदीमध्ये नाही, आपल्याला हा जो आहे बुधभूषण हा विद्यार्थ्यांनो संस्कृतमध्ये लिहिलेला होता, संस्कृतमध्ये. आणि त्याच्यानंतर हे 3 जे ग्रंथ आहेत नायिकाभेद, 7 शतक तसेच नखशिखा हे सर्व जे आहे 3 हिंदीमध्ये लिहिलेले होते हे आपल्याला लक्षात येते. तर करूया प्रश्न 14वा. प्रश्न असा आहे की छत्रपती संभाजी महाराजांची जयंती जी आहे कधी साजरी केली जात असते ते विचारलेलं आहे. जयंती कोणत्या दिवशी साजरी होते? 15 मे, 14 मे, 28 मे किंवा 30? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 म्हणजेच 14 मे रोजी जे आहे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी केली जात असते. तर घेऊया पुढचा प्रश्न. प्रश्न आहे या ठिकाणी 15वा. छत्रपती संभाजी महाराजांना खालीलपैकी कोणती उपाधी देण्यात आलेली होती ते आपल्याला विचारलेलं आहे. कोणती उपाधी देण्यात आलेली आहे? आचार्य, धर्मवीर, राजश्री किंवा वरील नाही? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विद्यार्थ्यांनो 2 म्हणजेच धर्मवीर ही पदवी जी आहे छत्रपती संभाजी महाराजांना देण्यात आलेली होती हे आपल्याला लक्षात येते. प्रश्न 16वा करूया. छत्रपती संभाजी महाराज मराठा साम्राज्याचे कितवे छत्रपती होते हे आपल्याला विचारलेलं आहे. कितवे छत्रपती बनलेले होते? तर पहिले, दुसरे, तिसरे किंवा या ठिकाणी वरील नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 2 म्हणजेच दुसरे छत्रपती कोण बनले होते मराठा साम्राज्याचे? तर छत्रपती संभाजी महाराज. पहिले कोण होते? तर सर्वांनाच माहीत आहे विद्यार्थ्यांनो, पहिले आपले छत्रपती शिवाजी महाराज
यांनी होते हे सर्वांनाच माहीत आहे. तिसरे कोण होते आपण पुढच्या प्रश्नामध्ये कव्हर करूया. प्रश्न या ठिकाणी आहे 17वा की छत्रपती संभाजी महाराजांनी कोणत्या काळात राज्य केले, कोणत्या काळामध्ये ते गादीवर बसलेले होते ते आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. राज्य कोणत्या काळामध्ये त्यांनी केलेले आहे. 1681 ते 1671, 1681 ते 1660, 1681 ते 1670 किंवा या ठिकाणी 1681 ते 1689. ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी 4 योग्य आहे. तर 1681 ते 1689 या कालावधीमध्ये जे आहे छत्रपती संभाजी महाराज यांनी जे आहे राज्य केलेले होते हे आपल्याला लक्षात येते. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 18वा. तर प्रश्न असा आहे की छत्रपती संभाजी महाराज एकूण किती वर्ष औरंगजेब यांच्याशी लढले या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. औरंगजेबाशी किती वर्ष लढलेले होते छत्रपती संभाजी महाराज. 19 वर्ष, 18 वर्ष, 25 किंवा 14 वर्ष. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी योग्य आहे. म्हणजेच 25 वर्ष जे आहे छत्रपती संभाजी महाराज कोणाशी लढलेले होते. औरंगजेब यांच्याशी लढलेले होते हे आपल्याला लक्षात येते. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 19वा की राजाराम महाराज हे मराठा साम्राज्याचे कितवे छत्रपती होते ते आपल्याला विचारलेलं आहे. कितवे छत्रपती होते. तिसरे, दुसरे, पहिले किंवा नाही. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 योग्य आहे. तिसरे छत्रपती म्हणजेच कोण होते. राजाराम महाराज हे मराठा साम्राज्याचे असलेले लक्षात येतात. कव्हर करूया प्रश्न 20वा जो की आहे आपल्या समोर. छत्रपती संभाजी महाराज यांचे निधन कधी झालेले आहे ते प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेलं आहे. कोणता दिवस होता ज्या ठिकाणी निधन झालेले आहे. तर 11 मार्च 1689, 11 मार्च 1680, 11 मार्च 1688 किंवा 11 मार्च 1678. ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी 1 योग्य आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचे जे निधन आहे 11 मार्च 1689 मध्ये झालेले होते, जेव्हा औरंगजेबाने त्यांना पकडलेले होते, 40 दिवस छळ केला आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचे निधन झालेले होते. त्याच्या निधनापूर्वी जे आहे औरंगजेबाने 2 म्हणजे आपल्याला पर्याय दिलेले होते छत्रपती संभाजी महाराजांना. पहिला पर्याय असा होता की त्यांचे सर्व जे किल्ले आहेत औरंगजेबाला सोपावीत आणि स्वतंत्र जीवन जगावे. आणि दुसरा जो पर्याय दिलेला होता तो की इस्लाम धर्म स्वीकारावा, जे की छत्रपती संभाजी महाराजांना बिलकुलच कबूल नव्हते, मान्य नव्हते. आणि या कारणास्तव 40 दिवस छळ केल्याच्या नंतर आपली जे या ठिकाणी डेट आहे आपली 11 मार्च 1689 या दिवशी जे आहे छत्रपती संभाजी महाराज यांचे निधन झालेले होते त्यांच्या अत्याचारामुळे. तर हा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आता सुप्रकाशला सोडण्यापूर्वी विद्यार्थ्यांना तुम्हाला काय करायचं आहे, या सुप्रकाशला एक लाईक केल्याशिवाय कुठेही नाही जायचं आहे. तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर काय करायचं आहे, सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आपल्या फॅमिलीमध्ये इतर कोणी असेल जो की इच्छुक असतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये, तर त्यांच्या समोर जो आहे आपला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, हा चॅनल शेअर करायचा आहे, सबस्क्राईब करायला लावायचा आहे. तसेच चॅनलला सपोर्ट करण्यासाठी तुम्हाला या व्हिडिओच्या टायटलवर क्लिक करून सपोर्ट करायचा आहे. चला मग भेटूया पुढच्या कानावर स्पेशल आणि फ्रेश सुपरकास्टमध्ये.